गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द 30 डे सिरीज विथ मी. मध्ये आजचा डे आहे 28 आणि झिप्टोवरून 2 ब्राऊन ब्रेड मागून घेतलेत कारण का आज मी काहीतरी नवीन आणि युनिक रेसिपी ट्राय करणार आहे. ती म्हणजे आता मलासुद्धा माहीत नाही कशी टर्न आउट होईल. चला तर मग बघूया. तर आता मी एक अंडा फोडून घेतला आहे आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे अंबारी मसाला थोडासाच, त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि ते चांगलं असं फेटून घेणार आहे ज्यावर ते एकत्र होत नाही तोपर्यंत. त्यानंतर ते झाल्यानंतर आता आपण जे कांदे कापले होते तर ते थोडंसं तेलामध्ये असे परतवून घ्यायचे रेडिश. ते झाल्यानंतर आपण अंडं फेटलेलं आहे ते त्याच्यावरती टाकायचं. अंड्याचं बॅटर टाकून झालं तर लगेच त्याच्यावरती 2 ब्रेड ठेवायचे आणि वरच्या बाजूला ब्रेडला आपण बटरही लावू शकतो आणि तेलही लावू शकतो. तर मी तेल लावलं आहे. दोन्ही बाजूने ब्रेड आणि ऑमलेट दोन्ही असं क्रिस्पी आणि गोल्डन करायचं. त्यानंतर आता त्याला गार्निशिंग करूयात. आणि सँडविच गार्निशिंगसाठी मी घरातले सॉस वापरलेत. फक्त एक सॉस मी झिप्टोवरून मागवला आहे. तर फर्स्ट मी घेतला ग्रीन चिली सॉस, त्यानंतर घरातला टोमॅटो सॉस आणि झिप्टोवरून ऑर्डर केलेला चीज सँडविच स्प्रेड. तो चांगला स्प्रेड करून घ्यायचा आणि ते त्यावरती आपण जे अनियन कट केले होते ना ते टाकायचं आणि लास्टला ते छान असं कट करून घ्यायचं. मध्ये कट करा किंवा त्रिकोणी कट करा ॲज पर युअर चॉईस. आणि त्यानंतर झाल्यानंतर एकदा परत शेकून घ्यायचं आणि सॉससोबत सर्व करायचं. आणि तुम्हाला माझी ही युनिक रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून सांगा. त्यानंतर सकाळचं कामावरून मी नोट्स काढत बसले कारण का नेक्स्ट डे माझी एक्झाम होती. सो मी थोडासा स्टडी करून घेतला आणि नंतर मग जेवायला उठली. तर मी मस्त गरम खिचडी आणि कढीचं लोणचं केलं होतं. मस्त जेवण झालं. त्यानंतर थोडेसे भांडे घासून घेतले, कपडे लावून दिले आणि व्हिडिओ एडिट केली. सकाळच्या स्वयंपाकाला जास्त काही करायचं नव्हतं म्हणून वरण, बोंबलाची चटणी आणि भाकरीच होत्या. तर मग ते करून घेतलं. त्यानंतर मी माझं स्किन केअर करून घेतलं. तर आजचा दिवस असा काही स्पेंड झाला. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.